नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण गव्हाच्या पिठापासून खारी करणार आहोत। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे। जिरी अर्धा टेबलस्पून, ओवा अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे। तो थोडासा याच्यात क्रश करून घालूयात। आणि मीठ 1 टीस्पून आहे। 2 पळी तेल टाकून घेतलेले आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। तेल सर्व पिठाला लागल असं पूर्ण चोळून घ्यायचं याला सर्व, आणि हलक्या हाताने असं सर्व पीठ मिक्स करून घेऊयात। तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागलं ना की मग खारी सुद्धा एकदम खुसखुशीत होती। ही प्रोसेस मी पूर्ण 10 मिनिट करून घेतलेली आहे। या पिठाला ना रवाळ असं टेक्स्चर येतं बघा, आणि अशी मूठ बांधली तर पूर्ण पॅक झाली पाहिजे अशी। थोडं पाणी टाकून घट्ट गोळा बनवून घेऊयात। चपातीला पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट पीठ बनवायचं, गोळा बनवायचा। हा गोळा बनवताना एकदम पाणी नाही ओतायचं, असं थोडं हातावर पाणी घेऊनच गोळा बनवायचा। असा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे। आता हे पीठ आपण 5 मिनिट असंच झाकून ठेवू। या वाटीमध्ये 2 टेबलस्पून मी तूप घेतलेले आहे। 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकलेले आहे। एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगलं असं फेटून घेऊयात, म्हणजे हे मिश्रण असं फ्लफी होतं पहा, असं मऊ होतं एकदम। हे पहा मिश्रण आता चांगलं हलका असं मिश्रण झालेलं आहे आणि पांढरट पण झालेलं आहे बघा थोडं। हे पीठ ना जास्त वेळ भिजवायचं नाही, फक्त 5च मिनिटं मी भिजवलेलं होतं। आता याचे पुन्हा एकसारखे असे आपण भाग करून घेऊयात, कारण हाताने जर हे तोडून घेतलं ना गोळा तर एकसारखं होत नाही, म्हणून अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे एकसारखे गोळे होतील। आता हे घेताना त्याची ही बाजू आहे नाही, हे अशी आतमध्ये करायची ह्याची हे, आणि हलक्या हाताने करायचं हे असं। हे पहा आता ह्याचे गोळे आपण सर्व बनवून घेतलेले आहेत। एकसारख्या सर्व लाट्या लाटून घेऊ। लाटी लाटताना जर चिकटत असेल पोळपाटाला तर अगदी थोडंसं त्याला पिठी लावून घ्यायची आणि लाटायचं। मग हे पहा अशी पातळ लाटली एकदम। त्यातली एक चपाती आपण याच्यात टाकून घेतलेली आहे, आणि त्याच्यावर जो आपण साठा बनवलेला आहे ना तो याच्यावरती लावून घेऊ। पूर्ण लाटीवरती व्यवस्थित पसरल असं लावायचं सगळीकडून सारखा। ही तिसरी लाटी, ह्याला पण असंच लावून घेऊ। आणि ही आता शेवटची लाटी, 4थी लाटी घेतलेली आपण ही। आता याची जी घडी आहे ना ती अशी निम्म्यावर घ्यायची पहा, आणि याला पण असं लावून घ्यायचं वरती, ती असं याच्यावरती घ्यायचं, पुन्हा याला लावून घ्यायचं असं साठा, आणि हा भाग इथं घ्यायचा, आणि हा भाग याच्यावरती घ्यायचा असा। आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पण लाट्यांचं बनवून घेऊयात। हे लाट्यांचं दोन्ही पण बनवून घेतलेले बटर पेपरमध्ये असं पॅक करून घ्यायचं त्याला। फ्रीजरमध्ये अगदी 5 मिनिटच ठेवून द्यायचं, की एकदम पिठाचा गोळा हा घट्ट बनतो त्याच्यासाठी, आणि लाटायला पण छान येतं जिथं बर्फ आहे ना तिथं। हे फ्रीजरमध्ये आपण 5च मिनिटं ठेवलं होतं, आता काढून घेतलेलं आहे, कारण चांगला सेट होतो हा गोळा, त्याच्यासाठी आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं। थोडीशी पिठी टाकायची, आणि आता आपण हे लाटून घेऊया।
लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचं. खारीला आकार तुम्हाला कसा द्यायचा ना त्या पद्धतीने द्यायचा. मी छोट्या छोट्या चौकोनी करणार आहे. अशा पद्धतीने आपण ह्या चौकोनी खारी लाटून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता आपण खारी टाकून घेऊयात आणि गॅस एकदम बारीक करायचा. मंद गॅसवरती जसं तेल तापेल ना तसं मग ती खारी तळली जाते आणि त्याला मग पापुद्रे येतात. छान अशी आपली गव्हाच्या पिठापासून खारी बनवलेली आहे. मस्त अशी खारी झाली खुसखुशीत. माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.